वेलकम टू सखी. सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मस्त कुरकुरीत अशी कांदा भजी आणि बटाट्याची भजी एकदम सोपी अशी रेसिपी आहे. सध्या सुट्ट्या आहेत आणि थोडंसं पावसाचं वातावरण पण नेहमी असतं, त्यामुळे नक्की एकदा याप्रमाणे ही भजी ट्राय करा. तर एका खलबत्त्यामध्ये मी 2-3 मिरच्या आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. सोबतच एक कांदा जो आहे तो कट करून घेतला आहे. कांदा मोठ्या आकाराचा घेतला होता. कांदा तर छोट्या आकाराचा असेल तर 2 किंवा 2 तरी कांदे घ्या. कांदा छान असा हाताने कुस्करून आपल्याला घ्यायचा आहे आणि आता जो आपण हलकासा ठेचा तयार करून घेतला होता ताजा ताजा, तो यामध्ये टाकायचा आहे. वरून थोडेसे मीठ आहे ते टाकायचे आहे. चवीनुसार मीठ टाकायचे आहे. खूप जास्तही नको आणि खूप कमीही नको. आता थोडंसं बेसनपीठ यावरती टाकून घ्यायचं आहे. पाणी टाकायचं नाही. पाणी अगदी शेवटी थोडं थोडं टाकायचं आहे. शक्यतो कांद्याच्या आणि मिठाच्या या पाण्यामध्येच ही भजी जी आहे ती खूप मस्त अशी होतात. गरज वाटली तरच हलकंसं पाणी आपल्याला टाकायचं आहे. तर सर्व पिठामध्ये मस्त अशी ही भजी जी आहेत ती आपल्याला पीठ जे आहे ते आपल्याला छान मळून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी थोडी हळद ॲड केली आहे आणि थोडीशी लाल मिरची पावडर ॲड केली आहे कलर वगैरे येण्यासाठी. आपण तसा ठेचा घातलाच आहे. ठेचा घातल्याने भजी जे आहेत ते खूप टेस्टी अशी होतात, पण कलरही यावा म्हणून काय करायचं आहे की वरून परत थोडंसं आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे, थोडीशी हळद टाकायची आहे. आत्ता मला थोडीशी गरज वाटली आहे म्हणून मी थोडंसं या ठिकाणी बेसन पीठ आणि वरून थोडंसं अगदी पाणी ॲड केलं आहे. साधारणपणे छोटे छोटे जे चमचे आहेत ते 2 चमचे पाणी असेल. आता मस्त असं आपलं बॅटर तयार झालं आहे. गॅसवरती बॅटर तयार करत असतानाच गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. मस्त असे हाताने छोटे छोटे आकारामध्ये ही भजी आपल्याला बनवून घ्यायची आहेत. खूप मोठी करायची नाहीत, अगदी छोटी छोटी आपल्याला कांदा भजी करायची आहेत. कांदा भजी जी आहेत ती छोटी केली तर खूप कुरकुरीत होतात आणि मस्त असे तळले जातात आणि कुरकुरीत कांदा भजी खायला खूप मस्त वाटतं. पाण्याचे प्रमाण जास्त नसावे. पाण्याचे प्रमाण जास्त असल्यानंतर कांदा भजी जे आहेत ते कुरकुरीत होत नाहीत. म्हणून कांदा भजी करताना त्यामध्ये पाणी जास्त वापरायचं नाही. अगदी कमी पाणी वापरायचं आहे. 2 ते 3 मिनिट याला छानपैकी लो लो फ्लेमवर नाही, पण मिडियम फ्लेमवरती आपल्याला याला छान मस्त असं तळून घ्यायचं आहे. कांदा भजी आपण जेव्हा तेलामध्ये सोडतो आणि ती हलकीशी तळली जातात किंवा हलकीशी ती सोनेरी रंग यायला लागतो, तेव्हा किचनमध्ये तर इतका भारी असा मस्त वास येतो की भजी किती खाऊ आणि किती नाही असे आपल्याला होते. आलटून पालटून सतत आपल्याला भजी जी आहेत ती आलटून पालटून घ्यायची आहेत, म्हणजे छानपैकी त्याला गोल्डन असा कलर येतो. गोल्डन कलर आला की समजून जायचे आहे की भजी आपली छान तळली गेली आहेत. खूप छान मस्त आणि कुरकुरीत होतात. एक बॅच तळण्यासाठी आपल्याला कमीत कमी 4 ते 5 मिनिटाचा वेळ लागतो, पण भजी मस्त आणि कुरकुरीत अशी होतात आणि शक्यतो कांदा भजी ही गरमागरम खायला खूप मस्त वाटतात. त्यामुळे भजी शक्यतो गरमागरमच खायची आहेत. सोबत चहा असेल तर विचारूच नका. मस्त अशी गरमागरम कांदा भजीची बॅच एक तयार झाली आहे. तेल जे आहे ते छानपैकी निथळू द्यायचं आहे आणि मग जी भजी आहेत तळून घेतलेली ती प्लेटमध्ये किंवा बटर पेपरवर काढून घ्यायची आहेत. या ठिकाणी मी एका प्लेटमध्ये भजी काढून घेतली आहेत. आता आपल्याला पुढची भजी याचप्रमाणे मस्त असे बनवून घ्यायचे आहेत. तर 2 ते 3 बॅचमध्ये माझी सर्व भजी बनवून तयार झाली आहेत. आता त्याच भांड्यामध्ये मी परत थोडंसं बेसन पीठ टाकलं आहे. ठेचा मी थोडासा एक्स्ट्रा केला होता, तो ठेचाही मी यामध्ये ॲड केला आहे. हलकीशी थोडीशी कोथिंबीरही ॲड केली आहे. लगेचच आपल्याला बटाटा भजी जी आहेत ती बनवून घ्यायची आहेत. खलबत्त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून खलबत्ता धुवून घेतला आहे आणि तेच पाणी मी या पिठामध्ये ॲड केलं आहे. आता आपल्याला याचा छान एक डो तयार करून घ्यायचा आहे. खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही, असं मीडियम डो आपल्याला तयार करायचा आहे. म्हणजे बटाटा भजी जी आहेत ती खूप छान मस्त अशी होतात. शक्यतो हातानेच आपल्याला हा डो तयार करायचा आहे, म्हणजे जे कोटिंग आपण बटाटा भजीच्या वरती करतो ते छान आणि मस्त मुलायम असे यायला हवे. म्हणून आपल्याला ही स्टेप नक्की फॉलो करायची आहे. हाताने मस्त पीठ जे आहे ते सरसर मळून घ्यायचं आहे. मिठाचे प्रमाण व्यवस्थित चेक करायचं आहे. मस्त असं या ठिकाणी खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त घट्टही नाही, मिडियम आकाराचं पीठ आपलं भजीसाठी तयार आहे. 2 मिनिट याला रेस्ट द्यायची आहे, तोपर्यंत आपली बाकीची भजी तळत आहेत. पिठाचा कलर मला हलकासा फेंट वाटला म्हणून मी यामध्ये वरून थोडीशी हळदी पावडर ॲड केली आणि परत एकदा याला छान हलवून घेतलं आहे. मधल्या वेळेमध्ये मी छानपैकी बटाट्याच्या साली काढून त्याच्या चकत्या करून घेतल्या आहेत, पण तो व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झाला आहे, सॉरी. गरमागरम भजी बनवली आहेत म्हटल्यानंतर आता मिरची तर तळून घ्यावीच लागेल. तर या ठिकाणी मी ताज्या मिरच्या तोडून आणल्यामध्ये कट लावला आणि मस्तपैकी ही मिरची तळून घेतली.
तेलही मस्त असं कडकडीत गरम झालं होतं. एक एक बटाट्याची चकती पिठामध्ये बुडवून घेतली आणि लगेचच कढईमध्ये टाकली. याप्रमाणे ही बटाटा भजी ही पटपट तयार होतात. तेल गरम आहे त्यामुळे पटपट आपली भजी तयार होणार आहेत. मस्त असं पिठामध्ये डीप करायचं आहे आणि तेलामध्ये सोडायचं आहे. अशाप्रमाणे ही भजी केल्यास खूप मस्त अशी होतात. जेवढी भजी तेलामध्ये मावतील तेवढीच भजी आपल्याला टाकायची आहेत. सर्वात महत्त्वाची टिप, या भाज्यांना लवकर हलवायचं नाही. जेव्हा खालचा भाग जो आहे तो हलकासा गोल्डन असा होईल तेव्हाच त्याला पलटी करायचं आहे. तोपर्यंत त्याला पलटी करायचं नाही. मध्ये जर आपण पलटी केलं तर ही भजी शक्यतो खाली चिकटतात किंवा ती लवकर वर येत नाहीत किंवा ती फुगत नाहीत, असं काहीतरी होतं. म्हणून बटाटा भजी जे आहेत ते जेव्हा एक भजी जी आहे ती सोडतो आपण, तो तेलामध्ये वरती तरंगतो, तेव्हाच आपल्याला दुसरी जी भजी आहे ती यामध्ये सोडायची आहे किंवा दुसरी जी चकती आहे बटाट्याची ती यामध्ये सोडायची आहे. आणि आता आपण याला खालीवर करून घेऊ शकतो. तुम्ही आता पाहू शकता भजी किती टम्म आणि मस्त अशी फुगलेली आहेत. आणि सर्वात महत्त्वाची टिप म्हणजे जेव्हा आपण भजी करत आहोत तेव्हाच जे खाणारे मेंबर आहेत ना त्यांना गरमागरम भजी सर्व करायचे आहेत. आणि आपणही शक्यतो भजी जी आहेत ती गरमागरमच खायची आहे. तर खूप मस्त छान आणि टेस्टी अशी लागतात. एक बॅच या ठिकाणी एक बॅच माझी तयार व्हायला कमीत कमी बटाटा भजीची एक बॅच तयार होण्यासाठी 5 ते 7 मिनिटाचा वेळ लागतो. मला बटाटा भजी जी आहेत ती खूप गोल्डन रंगावरतीच छान अशी वाटतात खायला आणि खूप मस्तही लागतात. म्हणून मी बटाट्याच्या भजीची जी बॅच आहे ती कांदा भजीपेक्षा थोडीशी जास्त वेळ तेलामध्ये तळून घेते. 2 ते 3 वेळा तरी त्याला आलटून पलटून घेते. म्हणजे ही भजी मस्त आणि कुरकुरीत अशी होतात. आणि खूप आतून तर खूप सॉफ्ट असतात पण वरून खूप कुरकुरीत असतात आणि गरमागरम खायला ना ही भजी खूप मस्त वाटतात. सर्व्ह करणं आणि तयार करणं अशी माझी दोन्हीही कामं चालू आहेत. खूप मस्त अशी खमंग ही भजी मुलांना खूप 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 आवडत आहे. तोही व्हिडिओ मी काढला होता. पण मुलांची इच्छा होती की नाही तो टाकायचा नाही म्हणून मी काही तो टाकला नाही. या पद्धतीने मी ही आजची भजी जी आहे ती खूप छान आणि मस्त तयार करून घेतली आणि गरमागरमच सर्व्ह केली. बटाटा भजींना कलर तर खूपच सुंदर असा आला होता, जो कलर मला खूप खूप आवडला. फायनली सर्वांनी गरमागरम कांदा भजी आणि बटाटा भजी यावर ताव मारला. तुम्ही याप्रमाणे नक्की एकदा कांदा भजी बटाटा भजी सोबत तयार करून पहा. खूप छान मस्त आणि सिंपल अशी रेसिपी आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.